नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण घरच्या घरी कोकम आगळ बनवून त्याचा कोकम सरबत कसा बनवायचा ते बघणार आहोत। आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी कोकम हा एक उत्तम पर्याय आहे। त्यामुळेच आपण कोकमचे वेगवेगळे प्रकार बघत असतो। याआधी सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती कोकम पासून सोलकढी कशी बनवायची ते बघितलं। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही बघू शकता। आणि वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण सुरुवातीला कोकम आगळ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी कोकम घेतलेले आहे। फ्रेश कोकम मी इथे घेतलेला आहे। आता यामध्ये गरम पाणी ओतायचे आणि अर्धा किंवा 1 तास भिजण्यासाठी कोकम असंच साईडला ठेवून द्यायचे। तर इथे बघा मी कोकम अर्धा तास भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं। आता कोकम चांगलं भिजलेलं आहे। आता हे कोकम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचंय। तर इथे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे कोकम बारीक करून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं कोकम एका कढईमध्ये काढून घेऊयात। तर इथे मी हे कोकम एका कढईमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची। तर वाटून घेतल्यानंतर हे कोकम जेवढं भरलं होतं तेवढीच साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आणि त्याचबरोबर तेवढंच पाणी मी इथे ॲड केलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर कढई गॅसवर ठेवायची आहे। आणि हे तयार केलेलं कोकमचं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे। तर साधारण 10 मिनिट हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय। आणि हे मिश्रण शिजवत असताना गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचे, जेणेकरून हे मिश्रण कढईला चिकटणार नाही। आणि इथे 10 मिनिट झालेले आहेत, हे मिश्रण शिजवतोय आपण। तर इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, थोडीशी थिक अशी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे। आणि आता गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तयार केलेलं कोकमचं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचे। तर अशा प्रकारे गाळणी घ्यायची आणि त्यावरती हे मिश्रण ओतून आपल्याला हे गाळून घ्यायचे। तर याच्याऐवजी तुम्ही कापडाने सुद्धा हे गाळून घेऊ शकता। तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचे। आणि मिश्रण अशा प्रकारे गाळून घेतल्यानंतर उरलेला जो चोथा आहे तो फेकून द्यायचा। आणि इथे गाळून घेतलेला जो कोकमचा रस आहे तो एका वाटीमध्ये मी काढून घेतला। आणि इथे तुम्ही बघू शकता कोकम आगळ इथे तयार झालेला आहे। आता याच कोकम आगळपासून आपल्याला कोकम सरबत बनवायचा आहे। आता कोकम आगळपासून कोकम सरबत बनवण्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतले। आता दोन्ही ग्लासमध्ये आईस क्यूब टाकूयात। आता आपण बनवून घेतलेला कोकम आगळ यामध्ये टाकूया। तर साधारण 2 ते 3 चमचे एका ग्लासमध्ये हे आगळ टाकायचं आहे। आणि यानंतर थंडगार पाणी यामध्ये ओतूया। आणि पाणी ओतल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे। यामध्ये आपण कोणताही कलर न टाकता हे कोकम सरबत बनवलेलं आहे। आणि तुम्हाला जर कलर हवा असेल तर 2 चमचे बीटरूटचा रस यामध्ये टाकायचा आहे। आणि बीटरूटचा रस टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारचं कोकम सरबत इथे आपलं तयार होतं। आणि आजच्या या उन्हाळा विशेष रेसिपीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।